नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या एम.ए. इकॉनॉमिक्स द्वितीय वर्ष सेमिस्टर 3 पेपर 11वा और पेपर आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. तर या पेपरच्या सेमिस्टर 3 मधील आपण काही भागात पहिलं प्रकरण पाहणार आहोत, फाउंडेशन ऑफ रिसर्च. तुम्ही यामधील वेगवेगळे मुद्दे आहेत, वही पेन घ्या, ते मुद्दे लिहून घ्या आणि मुद्द्यासोबत त्याचं विश्लेषण मी जे बोलतोय ते तुम्हाला रनिंग नोट्स घेता आल्या तर त्या रनिंग नोट्स घ्या तुम्ही. इथं आपण हा सिलेबस दिलेला आहे तुम्हाला. युनिट फर्स्ट म्हणजे प्रकरण 1 फाउंडेशन ऑफ रिसर्च. यामध्ये 4 मुद्दे आहेत. सायंटिफिक रिसर्च, त्यामध्ये मीनिंग, नेचर अँड एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक रिसर्च. दूसरा मुद्दा आहे सोशल रिसर्च, मीनिंग, फीचर्स अँड सिग्निफिकन्स ऑफ सोशल रिसर्च. तीसरा मुद्दा है रिसर्च इन इकोनॉमिक्स, मीनिंग, स्कोप एंड इम्पॉर्टन्स. चौथा मुद्दा है टाइप्स ऑफ रिसर्च, डिस्क्रिप्टिव एंड एनालिटिकल रिसर्च, फंडामेंटल एंड अप्लाइड रिसर्च, क्वांटिटेटिव एंड क्वालिटेटिव एंड क्वांटिटेटिव रिसर्च, कन्सेप्च्युअल एंड इम्पिरिकल रिसर्च. तर असं हे पहिल्या प्रकरणातील 4 भाग आहेत. त्यानंतर हेच तुम्हाला फक्त मराठीमध्ये सांगितलं आहे. फाउंडेशन ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाचा पाया किंवा आधार. यामध्ये पहिला मुद्दा आहे शास्त्रीय संशोधन. शास्त्रीय संशोधनाचा अर्थ, स्वरूप आणि घटक. नंबर 2 आहे सामाजिक संशोधन. सामाजिक संशोधनाचा अर्थ, वैशिष्ट्य आणि महत्व. अर्थशास्त्रातील संशोधन, अर्थ, व्याप्ती आणि महत्व. आणि नंतर संशोधनाचे प्रकार, वर्णनात्मक संशोधन व स्पष्टीकरणात्मक संशोधन. नंतर सैद्धांतिक व उपयोजित संशोधन, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन आणि संकल्पनात्मक व अनुभवाधिष्ठित संशोधन. तर असे हे 4 मुद्दे आहेत. आता आपण यामध्ये पहिल्या मुद्द्याला आपण सुरुवात करूया. रिसर्च. यामध्ये संशोधन, पहिला मुद्दा आहे आपला सायंटिफिक रिसर्च, त्याला शास्त्रीय संशोधन म्हणतात. इंग्लिशमध्ये याला रिसर्च म्हणतात, म्हणजे संशोधन. जनरली आपण व्यवहारामध्ये संशोधनाचा अर्थ असा घेतो की एखाद्या गोष्टीवर, एखाद्या घटकावर पुन्हा पुन्हा संशोधन करणे. हे पुन्हा पुन्हा संशोधन करण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस वाढत आहे. कारण जसा मानवाचा पूर्ण विकासच हा संशोधनामुळे झालेला आहे आणि संशोधन हे वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाचं आहे. विज्ञानामुळे संशोधन होत आहे. कारण भौतिक गोष्टीचा अभ्यास विज्ञानाद्वारे करून मानवी जीवनासाठीचा उपयोग केला जातो. म्हणजे एखादं संशोधनाद्वारे एखादा घटक शोधला जातो आणि त्या घटकाचा मानवी जीवनाला काय उपयोग होतो, तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला संशोधन आवश्यक आहे. आणि म्हणूनच या सर्व गोष्टीचा विचार करता संशोधनाला अधिक महत्त्व आहे. एखादी कोणती नवीन घटना असेल, जुनी घटना असेल, या सर्व घटनांचं ज्ञान घ्यायचं असेल तर त्या घटनेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणजे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा लागतो. आता इथं वैज्ञानिक पद्धत आपण म्हणतो, शास्त्रीय पद्धत म्हणतो. शास्त्र म्हणजे काय? तर वैज्ञानिक पद्धत म्हणजे ज्ञानाची क्रमबद्ध शाखा, याला सिस्टमॅटिक स्टडी, सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज किंवा सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नॉलेज असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ज्ञान मिळवणे हाच विज्ञानाचा खरा तर उद्देश आहे. आणि हे जर ज्ञान व्यवस्थित मिळवायचं असेल, व्यवस्थित म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून ते उपयोजनापर्यंत, म्हणजे एखादा घटकाची निर्मिती कशी झाली, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे गुणदोष काय आहेत आणि त्याचा मानवासाठी अवलंब काय करता येईल. तर इथपर्यंत जर हे त्याला म्हणजे पद्धतशीर अभ्यास, तर हे सिस्टमॅटिक नॉलेज जर मिळवायचं असेल, म्हणजे व्यवस्थित ज्ञान मिळवायचं असेल, तर आपल्याला वैज्ञानिक पद्धतीचाच अवलंब करावा लागतो. तर यानंतर हे प्रास्ताविक नंतर हे शास्त्रीय संशोधन म्हणजे काय? तर संशोधन म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की संशोधन म्हणजे एखाद्या प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा शोध घेणे. आता प्रक्रियेमध्ये 2 प्रकारचे घटक असतात. एखादी नवीन माहिती सुद्धा शोधणे किंवा जुनी माहिती, तथ्य म्हणजे माहिती. जुनी माहिती सुद्धा योग्य आहे किंवा अयोग्य आहे किंवा त्याचे मानवाला उपयोग आहेत का, याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर जुन्या तथ्याचे परीक्षण करणे किंवा नवीन तथ्य शोधून काढणे, ही सर्व प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीनुसार करणे. म्हणून त्याला वैज्ञानिक किंवा या सर्व प्रक्रियेला वैज्ञानिक पद्धत तिचा आधार लागतो. म्हणून वैज्ञानिक पद्धत ही संशोधनाचा आधार आहे असं मानतात. तर यानंतर शास्त्रीय संशोधन म्हणजे काय? तर शास्त्रीय संशोधनाच्या ह्या वेगवेगळ्या व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. शास्त्रीय एक जे.डब्ल्यू. वेस्ट यांची व्याख्या आहे. संशोधन ही एक व्यवस्थित प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शोध घेतला जातो
आणि संघटित अज्ञानाच्या अंगाचा विकास केला जातो. म्हणजे संशोधन ही व्यवस्थित म्हणजे काय, सिस्टमॅटिक स्टडी. इंग्लिशमध्ये सिस्टमॅटिक स्टडी म्हणतात. संशोधन ही काही कधी काहीतरी करायचं असं नाही, तर एक व्यवस्थित अभ्यास करायचा. तुम्हाला आता सांगितलं व्यवस्थित म्हणजे त्याच्या उगमस्थानापासून ते उपयोजनापर्यंत सर्व प्रक्रियेचा यामध्ये अभ्यास केला जातो, ज्याद्वारे शोध घेतला जातो. आणि संघटित अज्ञानाचा, इथं अज्ञानाचा शब्द महत्वाचा आहे. अज्ञान म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही किंवा ज्याची आपल्याला जाणीव नाही, तर त्या गोष्टीची जाणीव करून देणे किंवा ती गोष्ट माहीत करून घेणे किंवा ज्याच्याविषयी असत्य माहिती आपल्याकडे आहे, तर त्याचा सुद्धा इथं विकास केला जातो. किंवा ती असत्याच्या ऐवजी सत्य माहिती काय आहे, तर हाही भाग इथं महत्वाचा आहे किंवा त्या दृष्टिकोनातून संशोधनामध्ये त्याचा विकास केला जातो. दुसरी जी व्याख्या आहे ती केरलिंगर यांची व्याख्या आहे. शास्त्रीय संशोधन हे व्यवस्थित, नियंत्रित आणि अनुभवजन्य असते आणि त्याद्वारे नैसर्गिक घटनांमधील संभवनीय संबंधांच्या गृहीतकांचे टीकात्मक परीक्षण केले जाते. आता या व्याख्यामध्ये काय सांगितलंय, की हे सुद्धा सुरुवातीला पहिला भाग तोच आहे, की शास्त्रीय संशोधन ही व्यवस्थित म्हणजे सिस्टमॅटिक स्टडी आहे आणि अनुभवजन्य म्हणजे प्रयोगाद्वारे करण्याची प्रक्रिया आहे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा अनुभवाच्या आधारावर करणे, प्रयोग करणे आणि त्याद्वारे नैसर्गिक घटनांमधील संभवनीय संबंधांच्या गृहीतकांचे किंवा यांचे टीकात्मक परीक्षण करतं. म्हणजे एखादं जे आपण गृहीत धरत असतो, गृहीत म्हणजे आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी आपण जुने निष्कर्ष काढलेले असतात. हे निष्कर्ष खरे आहेत का खोटे आहेत याचा अभ्यास केला जातो. आता पूर्वी आपल्याकडे गृहीत असं होतं किंवा लोकांनी सांगितलं होतं, की पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. हे गृहीत आहे. तर याचं शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला आणि सांगितलं, की असं नाही, की सूर्य स्थिर आहे आणि सूर्याच्या भोवती सर्व नवग्रह फिरतात. तर या गणिताचे टीकात्मक परीक्षण करून नवीन नियम सांगितला. त्यानंतर हिअरिंग यांची एक व्याख्या आहे. शास्त्रीय संशोधन ही एक प्रक्रिया आहे. विशेषतः सामाजिक शास्त्रामध्ये ही एक नकारात्मक प्रक्रिया सुद्धा आहे. केवळ ज्ञान संपादन करूनच नव्हे, तर कालबाह्य गृहीते रद्द करून सुद्धा सृजन क्षमता विकसित केली जाते. जवळपास दोन्ही व्याख्येचा केरलिंग आणि हिअरिंगचा अर्थ एकच आहे. संशोधन प्रक्रिया ही एक प्रक्रिया आहे. ती कशी सिस्टमॅटिक प्रक्रिया आहे. विशेषतः सामाजिक शास्त्राचा दृष्टिकोन हे सामाजिक शास्त्रामध्ये एक नकारात्मक प्रक्रिया. नकारात्मक म्हणजे आपल्याकडं वेगवेगळे बाबी रूढ असतात, वेगवेगळी माहिती रूढ असते. जुन्या परंपरेप्रमाणे आपण सांगत असतो. तर ती माहिती चुकीची कशी आहे, हे सुद्धा आपल्याला संशोधनाने सिद्ध करावं लागतं. उदाहरणामध्ये तर बघा, केवळ ज्ञान संपादन करून नव्हे तर कालबाह्य ग्रहिते. कालबाह्य ग्रहिते म्हणजे ग्रामीण भागामध्ये कसं असतं बघा, एखादं लहान मूल जर आजारी पडलं, तर ते गावात जी एखादी मरीबाई किंवा एखादे मंदिर असतं तिथे न्यायचं, तिचा अंगारा लावायचा, तिचा अंडे, कोंबड्या, बकरं काहीतरी कापायचं किंवा काहीतरी बोलायचा नवस आणि घरी घेऊन यायचं. तर हे जे हे आता हे कालबाह्य झालेलं आहे, कारण याच्यावर लोकांनी अभ्यास केला आणि सांगितलं, की बाबा एखादा आजारी पडला तर काहीतरी विटॅमिन्स काहीतरी कमी असतं, काहीतरी जास्त झालेलं असतं आणि ते आपल्याला दवाखान्यामध्ये जाऊन औषधोपचाराने ते आपल्याला दुरुस्त करता येतं. आणि मग ह्या बाबीचा जेव्हा शोध लागला, तेव्हा मग हे जे कालबाह्य ग्रहित आहे, ते रद्द झालं लोकांना. तर आजकाल लोकांना आजारी मूल पडले दवाखान्यात घेऊन जातात. म्हणजे कालबाह्य ग्रहित सामाजिक शास्त्रामध्ये रद्द होऊन सर्जन क्षमता विकसित केली जाते, नवीन ज्ञान मिळवलं जातं. थोडक्यात शास्त्रीय संशोधन हे व्यवस्थित, नियंत्रित आणि अनुभवजन्य असते. सिस्टमॅटिक स्टडी तर आहेत, मला मगाही सांगितलेलं आहे. अनुभवजन्य म्हणजे तुमच्या अनुभवाच्या आधारावर केले जातात, प्रयोग केले जातात आणि हे जुने व नवीन तथ्य दोन्ही तथ्यांचं, दोन्ही माहितीचं म्हणजे एखादा नवीन सिद्धांत मांडणं केला जातो आणि जुना सिद्धांत असेल तर त्याचंही परीक्षण केलं जातं. आपण अर्थशास्त्रामध्ये मार्शलचा नियम आहे. किंमत आणि मागणी यांचा व्यस्तसंबंध असतो. त्याचं पुन्हा परीक्षण करतातच. तर जुन्या व नव्या तथ्यांचे, तथ्य म्हणजे माहिती, परीक्षण केले जाते. नवीन घटनांचा शोध घेतला जातो. ही सर्व पूर्ण प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने होते. अशा प्रकारे शास्त्रीय संशोधनाचा हा अर्थ आहे. त्यानंतर शास्त्रीय संशोधनाचे स्वरूप. आता शास्त्रीय संशोधनाचे सायंटिफिक किंवा शास्त्रीय स्वरूप कसं आहे, तर यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, तर हे इथं आपण पाहणार आहोत. संशोधन जवळपास सर्वच क्षेत्रातला म्हणजे शास्त्रीय किंवा अर्थशास्त्र असेल, सामाजिक शास्त्र असेल, भौगोलिक संशोधन असेल, राज्यशास्त्राचं संशोधन जवळपास सारखंच असतं. केवळ त्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये फरक असतो. तर हे मूळ भाग सगळ्यामध्येच असतात जवळपास शास्त्रीय संशोधनामध्ये. तर यामध्ये पहिला मुद्दा कोणता आहे? सत्याचा शोध घेणे. आता सत्याचा शोध घेण्यामध्ये काय विश्लेषण करता येईल, की आपल्या परिसरामध्ये अनेक घटना घडत असतात. काही रूढीनुसार घडतात, काही परंपरेनुसार घटना घडतात, काही नवीन घटना घडतात. तर या सर्व घटना बरोबर घडतात का?
त्या विज्ञानाला धरून आहेत का? त्या शास्त्राला धरून आहेत का? याचा शोध घेतला पाहिजे. अनेक ग्रामीण भागातून उदाहरण सांगितलं, की मुलगा आजारी पडला तर दवाखान्यात न जाता मरीबाईकडे जातात, देवाकडे जातात, अंगारा लावतात आणि मग त्याच्यावर कोणीतरी अभ्यास केलं आणि मग अभ्यास करून सांगितलं, की बाबा हे खोटं आहे. आपल्याला दवाखान्यात जाणं, हॉस्पिटलमध्ये मुलाला घेऊन जाणं, औषध उपचार घेणं हे बरोबर आहे. तर आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला ज्या घटना घडतात, त्या घटना योग्य आहेत की अयोग्य आहेत, तर यातील सत्याचा शोध घेणे हे हा एक सर्वात या संशोधनामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर मानवी ज्ञानामध्ये वाढ करणे. आता संशोधनामुळे काय होतं, अनेक प्रकारची नवीन माहिती आपल्याला मिळते. आता ही माहिती बऱ्याच वेळेस चुकीची असते आणि काही माहिती खरी असते. तर चुकीची माहिती काय आहे आणि खरी माहिती काय आहे, हे आपण बरंच आपण यावरून किंवा संशोधन करून याचा आपला विकास करता येतो किंवा नवीन घेता येते. आता कोरोना काळामध्ये वेगवेगळे आहेत. याच्यामुळे कोरोना दुरुस्त होतो. वाफ घेतल्याने कोरोना दुरुस्त होतो. किंवा कुठेतरी जडीबुटी खाल्ल्याने दुरुस्त होतो किंवा अमुक काहीतरी पोथी वाचल्यामुळे तर कोरोना होतच नाही. कुठल्यातरी देवाची भक्ती केल्यामुळे होतच नाही. अशा अनेक समाजामध्ये वेगवेगळ्या रूढी किंवा वेगवेगळे बोललं जातं. तर या सर्व बाबींचा अभ्यास करायचा आणि खरं काय आहे, हे आपण शोधलं पाहिजे. खरं काय आहे, की तुम्हाला श्वासामधून आणि त्यानंतर तुमच्या जर हाताला वगैरे श्वासातून स्पर्श झाला असेल, तर त्यामधून तो प्रसार होऊ शकतो. तर हे त्यातलं नवीन ज्ञान आलं. तर मानवाच्या ज्ञानामध्ये संशोधनामुळे काय होते? वाढ होते. तिसरा जो मुद्दा आहे, तो संशोधनातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे आकलन करणे. संशोधनामध्ये अनेक प्रश्नांची चिकित्सा केली जाते. अनेक प्रश्नांचं परीक्षण केलं जातं आणि मग एखादी घटना घडण्याचं मूळ कारण काय आहे, हे कारण आपल्याला समजतं आणि मग त्या कारणाचं आकलन आपण केलं पाहिजे. उदाहरणामध्ये अर्थशास्त्रामध्ये आपण काय म्हणतो, की बाबा गुन्हेगारी वाढते. तर गुन्हेगारी कशामुळे वाढते? लोकांकडे पैसे नाहीत म्हणून. त्याचं मागचं कारण काय? बेकारी. लोकांकडे पैसा नाही आणि म्हणून गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. आता बेकारीचं कारण आपण शोधलं तर काय? बेकारी का आहे? लोकांना काम नाही. तर लोकांना काम का नाही? त्याचं पुन्हा कारण लोकसंख्या वाढ आहे. त्या तुलनेमध्ये भांडवल निर्मिती होत नाही. तर या प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर तर याचं आकलन करणे म्हणजे समजून घेणे, हेही संशोधनाच्या स्वरूपामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर ज्ञान व्यवस्थेतील विसंगती दूर करणे. ज्ञान व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे विसंगती असतात. प्रस्थापित ज्ञान, प्रस्थापित मुद्दे वेगळे असतात. विज्ञानामध्ये वेगळं सांगितलं जातं, की तुम्हाला मगाशी सांगितलं, की जुनं प्रस्थापितामध्ये काय होतं, की सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतो, परंतु काही शास्त्रज्ञांनी सांगितलं, की तसं नाही, की सूर्य हा स्थिर आहे, पृथ्वी फिरते. तर ही ज्ञानामधली विसंगती आहे. त्यानंतर पूर्वग्रह दूषितपणा. कधी-कधी संशोधक काय करतात, अनेक काही संशोधक व्यवहाराचा विचार करतात आणि लोकांना जसे पाहिजे तसे निष्कर्ष काढतात आणि पूर्वग्रह दूषितपणा आता पूर्वग्रह म्हणजे काय? गैरसमजुतीनं वेगळे निष्कर्ष काढतात. पण अशा मुद्द्यावर जर आपण संशोधन केलं, तर हे पूर्वग्रह किंवा गैरसमजुती ह्या दूर होतात. त्यानंतर संशोधन संचय व विसर्जनाची प्रक्रिया आहे. संशोधन संचय म्हणजे साठवणूक, विसर्जन म्हणजे काढून टाकणे. जर जुन्या ज्ञानामध्ये काही घटक असतील, चुकीचे घटक असतील, तर ते काढून टाकायचे, नवीन ज्ञान स्वीकारायचे. अशा प्रकारे ही विसर्जन सुद्धा प्रक्रिया आहे. त्यानंतर संशोधन ही रचनात्मक परिवर्तन आहे. आता रचनात्मक म्हणजे काय? वेगवेगळ्या सैद्धांतिक बदल होतात आणि हे बदल आपण स्वीकारले पाहिजे. आता जेव्हा आपण 11वी-12वीला शिकतो, की मार्शलचा नियम, मागणी नियम. पुढे एम-एला गेल्यानंतर हा मागणी नियम कसा चुकीचा आहे, हे ए-जे वर्किंग यांनी सांगितलं. तर रचनात्मक परिवर्तन करणे, जे सैद्धांतिक बदल होतात आणि हे सर्व बदल आपण स्वीकारले पाहिजेत. त्यानंतर नवीन सिद्धांताची मांडणी करणे. एखादा जुना सिद्धांत जाऊन नवीन सिद्धांत मांडता येतो. मार्शलचा मागणी नियम. आता आपण पाहत आहे, की रिसेंट त्यामध्ये अनेक प्रकारचे बदल झालेले आहेत. वस्तूची किंमत केवळ मागणीवर अवलंबून नसते, तर भूतकाळातील उपभोग किंवा त्या वस्तूचा रसाळपणा, गोडी, कलर असे अनेक घटक त्यावर प्रक्रिया करतात. हा सर्व भाग आपण पाहिले. हा सर्व भाग शास्त्रीय संशोधनाच्या स्वरूपामध्ये येतो. यानंतर शास्त्रीय संशोधनाचे घटक म्हणजे एकतर शास्त्रीय संशोधन ही संशोधनाची दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि मग या प्रक्रियेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात. एक तर यामध्ये पहिला घटक आहे समस्यासूत्रण. समस्यासूत्रण म्हणजे विषयाची मांडणी. त्याला विषयाची निवड असंही म्हणतात. संशोधन करण्याच्या पूर्वी
संशोधन विषयाची निवड करावी लागते. ही संशोधन विषयाची निवड करणे म्हणजेच समस्या सूत्रण होय. समजा एखाद्याचा विषय आहे, की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास करणे. हा जो टॉपिक आपण निवडलेला आहे, त्याला म्हणतात समस्या सूत्रण. साधारणतः समस्या सूत्रण करताना विद्यार्थी किंवा संशोधकाचा आवडीचा विषय कोणता आहे? त्या आवडीच्या विषयामधून एखादा भाग निवडून त्या संदर्भात समस्या सूत्रण केलं जाते किंवा विषय निवडला जातो. दुसरा मुद्दा आहे गृहीतकृत्यांची निर्मिती. गृहीतकृत्याची निर्मिती म्हणजे संशोधन करण्याच्या पूर्वी संशोधकाला काही बाबीचा अंदाज येत असतो. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा अभ्यास. तर आत्महत्या कशामुळे होतात? याचा अगोदर त्या संशोधकाला थोडं पूर्वज्ञान जे आहे, पूर्व वाचन झालेलं आहे. त्यावरून त्याला अंदाज येतो. काय आहे की कर्जबाजारीपणामुळं, आर्थिक अडचणीमुळं आत्महत्या होतात. तर हे आलं गृहीतकृत्य आणि मग हे गृहीतकृत्य मांडून हे खरं आहे का खोटं आहे? हे आपल्याला तपासावं लागतं. त्याला म्हणतात गृहीतकृत्याची निर्मिती. तिसरा मुद्दा आहे संशोधनाचा आराखडा. म्हणजे एक प्रकारे संशोधन करण्याच्या पूर्वी संशोधनाची रूपरेखा तयार करावी लागते. अगदी सुरुवातीपासून ते वेळ किती लागेल, खर्च किती येईल, त्यानंतर यामध्ये कुणाकुणाला भेटावं लागेल, कोणकोणती माहिती जमा करावी लागेल. तर हे सगळं नियोजन तयार करणे, याला म्हणतात संशोधनाचा आराखडा. त्यानंतर तथ्य म्हणजे कंसात दिले तुम्हाला माहिती संकलन करणे, सामग्री संग्रहण असंही म्हणतात त्याला. तर माहिती गोळा करावी लागते. संशोधकाला हवी असणारी माहिती गोळा करावी लागते. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास असा हा विषय आहे. तर यामध्ये तुम्हाला मग ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियाला जाऊन भेटावं लागेल. त्यांच्याकडून माहिती भरून घ्यावी लागेल, प्रश्नावली तयार करावी लागेल आणि माहितीचं संकलन करावं लागेल. तर संशोधकाला हवी असणारी माहिती जमा करणे म्हणजे तथ्य संकलन, तथ्याचे वर्गीकरण, अ, माहितीची विभागणी त्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे करावी लागते. म्हणजे जमवलेल्या माहितीची विभागणी त्याच्या गुणाप्रमाणे करणे, वैशिष्ट्याप्रमाणे करणे म्हणजे वर्गीकरण. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या आत्महत्याची माहिती घेतली, मग त्याची वेगवेगळी कारणं येतील. काही शेतकऱ्यांची घरच्या भांडणामुळे आत्महत्या केल्या, ती माहिती वेगळी काढायची. काही कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या, ती वेगळी माहिती काढायची. काही आर्थिक बाबीमुळे माहिती ती वेगळी काढायची. तर त्याची विभागणी करणे माहितीची म्हणजे वर्गीकरण. सारणी म्हणजे तक्ता, सारणीय म्हणजे तक्ता. जमवलेली माहिती तक्त्यामध्ये मांडावी लागते. कारण त्याला आपल्याला गणितीय शुद्धता पाहता येते आणि निष्कर्ष काढता येतात. सारणी म्हणजे तक्ता. तक्ता तयार करून म्हणजे अमुक कारणामुळे आत्महत्या झालेले किती आहेत? दुसऱ्या कारणामुळे आत्महत्या झालेले किती शेतकरी आहेत? एकूण किती आहेत? असा हा तक्ता तयार करणे म्हणजे सारणी आहे. आशय विश्लेषण म्हणजे सारणीवरून आपल्याला निष्कर्ष काढावा लागतो, की मेजर लोकांच्या पाठीमागं जर कारण असेल, की आत्महत्या करत करत असताना त्यांनी आर्थिक कारणामुळे केली, तर सर्वांना तो नियम लागू करता येतो आपल्याला. तर हे आपण या सारणीच्या माहितीवरून त्याचं आशय विश्लेषण करावं लागतं. पण काय मथितार्थ निघतो, हा तुम्हाला त्याचा अंदाज काढावा लागतो. गृहीतकर्त्याचे परीक्षण. आपण जे आपण जे हे गृहीतकर्त्यांची निर्मिती केलेली आहे, तर ते खरे आहेत का खोटे आहेत? याचं परीक्षण करावं लागतं. त्यानंतर सिद्धांत निर्मिती. म्हणजे यातून एक सिद्धांत तुम्हाला मांडता येऊ शकतो, की अमुक-अमुक कारणामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. नवीन नियमाची मांडणी. सिद्धांत निर्मिती म्हणजे नियमांची मांडणी आणि मग सामान्यीकरण. सामान्यीकरण म्हणजे जनरल स्टेटमेंट करून ठेवायचं. जसं मार्शलने केलं पहा, की किंमत आणि त्याला मागणीमध्ये व्यस्त दिसला, तर त्याने एका वाक्यात सांगितलं, किंमत आणि मागणी यांच्यात परस्पर विरोधी संबंध असतो. देअर इज अॅन इन्व्हर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड डिमांड. असं त्यांनी सांगितलं आणि शेवटी अहवाल-लेखन. शेवटचा मुद्दा आहे तुम्ही प्रक्रिया कुठल्या टप्प्यातून पार पाडली, हे सर्व लिहून काढणे, म्हणजे त्याला अहवाल-लेखन असं आपण म्हणतो. यानंतर आपला पुढचा जो मुद्दा आहे, तो कोणता आहे? ते सायंटिफिक रिसर्च झालं. त्यानंतर आहे सामाजिक संशोधन. तर संशोधनामध्ये फारसा काही फरक नसतो. इथं शास्त्रीय संशोधन म्हणजे वैज्ञानिक प्रक्रिया आहे, ती वैज्ञानिक प्रक्रिया आहे. परंतु ज्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, तर तो घटक कोणता असतो? सामाजिक घटक असतो. मनुष्याच्या संदर्भात घटक असतो. समूहाच्या संदर्भात घटक असतो. समाजाच्या संदर्भात घटक असतो. म्हणून मोझर यांची व्याख्या अशी आहे, सामाजिक घटना व समस्या याबाबत नवीन ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या क्रमबद्ध संशोधनाला सामाजिक संशोधन म्हणतात. सामाजिक घटना, समस्या आपल्या आजूबाजूला अनेक सामाजिक घटना घडतात. वेगळ्या रूढी, परंपरा आहेत.
तर त्याबाबत नवीन ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून जे आपण संशोधन करतो त्याला सामाजिक संशोधन. आता ग्रामीण भागामध्ये बघा करणी, भानामतीचे प्रकार आहेत. म्हणजे एखाद्यावर करणी करायची, दुसऱ्या व्यक्तीला करणी करून मारून टाकायचं, त्याच्या घरातली संपत्ती आपल्या घरात पळवून आणायची. असे ग्रामीण भागामध्ये असतात. तर हे खरं आहे का? त्याच्यावर अभ्यास करायचा आणि मग ते खरं नाही सांगायचं आणि त्यालाच म्हणतो आपण सामाजिक संशोधन म्हणजे सामाजिक घटनासंदर्भात केलेला अभ्यास, केलं संशोधन, सामाजिक संशोधन. बोगार्ट्स यांची व्याख्या आहे. एकत्रित राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील क्रियाशील अंतर्भूत प्रक्रियांचे संशोधन म्हणजे सामाजिक संशोधन आहे. इथे सामाजिकच घटक एकत्र राहणाऱ्या लोकांच्या म्हणजे समाज. एकत्रित कोण राहतो? समाज. मग समाजाच्या म्हणजेच एकत्र राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील क्रियाशील अंतर्भूत प्रक्रिया म्हणजेच काय? आजूबाजूला घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, त्यावर केलेले संशोधन म्हणजे सामाजिक संशोधन. सामाजिक संशोधनाचा अर्थ एकच आहे, की समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या घटना घडतात, त्या संदर्भात त्या घटना खऱ्या आहेत की खोट्या आहेत, हे शोधून काढणे म्हणजे संशोधन. थोडक्यात सामाजिक संशोधन ही सामाजिक विविध पैलूंच्या संदर्भात अध्ययन करणारी वैज्ञानिक योजना आहे. म्हणजे काय सामाजिक विविध पैलू म्हणजे हेच आर्थिक पैलू, राजकीय पैलू, भौगोलिक पैलू, मानसिक पैलू, समाजाचे वेगवेगळे अंग आहेत, त्याच्या संदर्भात अध्ययन करणारी एक शास्त्रीय पद्धत आहे, शास्त्रीय योजना आहे. तर हे झाले सामाजिक संशोधनाचे अ, सामाजिक संशोधनाचा अर्थ. त्यानंतर सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये. आता या अर्थामधूनच ही वैशिष्ट्ये सांगितली जातात. तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सामाजिक घटनाचा अभ्यास करणे. आता सामाजिक घटना म्हणजे मानवाच्या आजूबाजूला ज्या घटना घडतात, तर त्या घटना म्हणजे काय असतात? सामाजिक घटना आपण त्याला म्हणतो. उदाहरणामध्ये मग काही राजकीय बदल होतात, काही सामाजिक बदल होतात. राजकीय बदल जे होतात त्याची कारणं शोधणे, सामाजिक बदलाची कारणे शोधणे, लोकांचं स्थलांतर होतं त्याची कारणं शोधणे, वेगवेगळे सामाजिक घटक निर्माण होतात आजूबाजूला, त्या घटना घडतात, तर त्याचा अभ्यास केला जातो. 2 नवीन तथ्यांचा शोध घेतला. तथ्य म्हणजे माहिती हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. तथ्य म्हणजे काय माहिती? की संशोधनामध्ये सामाजिक समस्या ज्या असतात, तर त्या सामाजिक समस्यांसंदर्भात नवीन शोध तथ्याचा घेतला जातो. सामाजिक समस्या, आर्थिक समस्या म्हणजे अ, बेकारी वाढणे, दारिद्र्य वाढणे, विषमता वाढणे हे सुद्धा सामाजिकच घटक आहेत ना. पण त्यातला बायफर्गेशन केलं जातं अर्थशास्त्रामध्ये येतात एवढंच आहे. तर नवीन माहितीचा शोध घेतला जातो. हे का घडली एखादी घटना? असं का होतं? बेकारीच का वाढते? दारिद्र्य का वाढते? लोकांकडे भांडवल का नाही? पैसा का नाही? काम का मिळत नाही? मजुरीचे दर का कमी आहे? भाववाढ का होते? या संदर्भात नवीन तथ्यांचा, नवीन माहितीचा शोध घेणे. जुन्या तथ्यांचे परीक्षण करणे. आता ही तुम्हाला आत्तापर्यंत मी जे सांगितले कारणं, की बेकारी, दारिद्र्य, विषमता, तर याच्या सर्वात जुने सुद्धा काही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला असतो ना, तर तो खरा आहे का खोटा आहे? हे पाहणे. म्हणजे जुन्या तथ्यांचे परीक्षण करणे. बेकारीची कारणे सांगितली जातात, लोकसंख्या वाढ. परंतु लोकसंख्या वाढ हे एकच खरं कारण आहे का? दुसऱ्या कारण तुम्ही शोधायचं. नाही, नाही, तो आणि सांगायचं की नाही, नाही, हे कारण आहे. तर जुन्या तथ्यांचे परीक्षण करणे. त्यानंतर कार्यकारण संबंधाचा शोध घेणे. कार्यकारण संबंध म्हणजे एखादी घटना का घडली? सामाजिक घटना का घडली? त्या घटनेच्या पाठीमागे काय कारण आहे? याचा शोध घेणे. आपण अर्थशास्त्रामध्ये बेकारी वाढली. त्याचे कारण काय आहे? की लोकांना काम नाही. काम का नाही? भांडवल निर्मिती नाही. भांडवल निर्मिती का नाही? तर पैशाची पुरवठा नाही. अशी अनेक वेगवेगळी कारणं. तर एखादी घटना का घडली? मुलं नापास होतात विद्यार्थी सामान्य. तर का होतात? क्लास करत नाहीत. कॉलेजला येतात. त्याचं कारण क्लास करत नाहीत. कॉलेजला येतात. त्यांना समजत नाही किंवा वर्गात क्लास बाहेर बसतात. इतर कारणासाठी येतात. उद्देश त्यांचा वेगळा असतो. म्हणजे एखादी जेव्हा घटना घडते, तेव्हा त्या घटनेच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. आता मी तुम्हाला पी-पी-टीवर शिकवतो. का शिकवतो? कोरोना काळ आहे. तुम्हाला संसर्ग होऊ नये आणि त्याच्या पाठीमागे कारण असल्यामुळं तुम्ही सुरक्षित राहावं, तुम्हाला घरी बसून अभ्यास करता यावा. मग हां, एखादी घटना जेव्हा घडत आहे, तेव्हा त्याच्या कार्यकारणाचा संबंध शोधला जातो. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करणे. सामाजिक संशोधनामध्ये शास्त्रीय संशोधनाचा उपयोग केला जातो. शास्त्रीय म्हणजे पुन्हा तेच सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नॉलेज. व्यवस्थित अभ्यास केला जातो. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. तर वैज्ञानिक पद्धतीचा अभ्यास केला जातो. सांख्यिकी विश्लेषण म्हणजे इथं समाजशास्त्रामध्ये सांख्यिकी हे सामाजिक शास्त्रातील संशोधनाचा प्राण आहे असं म्हणतात. आत्मा आहे. कारण सांख्यिकीशिवाय आपल्याला विश्लेषण करता येत नाही. बेकारीची आकडेवारी घेणे आणि मग बेकारीच्या आकडेवारीवरून आपण अनुमान काढतात की बेकारी वाढते का कमी होते. दारिद्र्याची आकडेवारी घेणे, दारिद्र्य वाढतं का कमी होतं हे आपल्याला नंतर आपल्याला काढता येतं. तर सांख्यिकीय विश्लेषण आपण यामध्ये करावं लागतं. त्यानंतर अनुभव प्रामाण्य म्हणजे इम्पिरिकल अनुभव प्रामाण्य म्हणजे त्याचा आपल्याला अनुभव म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन त्याचा अनुभव ते आपण घेतला प्रयोग करावे लागतात
किंवा त्याला अनुभव तसा आला पाहिजे, की बरेच लोक काय करतात, की एखाद्या व्यवस्थेसंदर्भात माहिती असेल, तर त्या प्रकारची माहिती जमा करतात आणि माहिती जमा करून त्या माहिती त्या तिथं कशा प्रकारचा अनुभव येतो, तर त्याचं विश्लेषण करतात. याला अनुभूती असे म्हणतात. म्हणजे ज्ञान अनुभूतीच्या आधारावर जे ज्ञान मिळते, तर त्या ज्ञानाचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता म्हणजे ज्या माहितीचं आपण विश्लेषण करतो, ती माहिती निरपेक्षपणे आपण घेतली पाहिजे. वस्तुनिष्ठपणे घेतली पाहिजे. ती माहिती खरी असली पाहिजे. म्हणजे माहिती जर खरी नसेल, कारण आपली माहिती सगळी निष्कर्ष याच्यावर अवलंबून नसतात. माहितीच खोटी असेल तर निष्कर्ष खोटे निघतील. म्हणून वस्तुनिष्ठ खरी माहिती घेणे आवश्यक आहे. तटस्थता. तटस्थता म्हणजे निरपेक्षपणे कुठल्याही पूर्वग्रहदूषितपणाने माहिती जमा करायची नाही. अगोदर समजा 2 विद्यार्थी आहेत किंवा 2 वर्ग आहेत डिव्हिजन इकॉनॉमिक्सचे अ डिव्हिजन आहे, ब डिव्हिजन आहे आणि कोणती डिव्हिजन हुशार आहे हे तुम्हाला काढायचं असेल, आणि अगोदरच जर समजा मनात ठेवलं तुम्ही, की अ डिव्हिजन हुशार आहे म्हणून काढायचं आणि म्हणून त्याला सोपे प्रश्न विचारले, तर ही तटस्थतामध्ये येत नाही, निरपेक्षपणे येत नाही, सापेक्ष झालं हे. तर जेव्हा आपण एखादी अनु शास्त्रामध्ये संशोधन करतो, तेव्हा ते निरपेक्ष, तटस्थ, त्रयस्थ व्यक्ती म्हणून आपण संशोधन केलं पाहिजे. निष्कर्ष होय आला काय, नाही आला काय, त्याचा आपल्याला काही देणं नाही. फक्त निष्कर्ष काढणे हे संशोधकाचा उद्देश असला पाहिजे. तटस्थ निष्कर्ष काढले पाहिजेत. त्यानंतर त्याचं सामान्यीकरण केलं पाहिजे. सामान्यीकरण म्हणजे एका वाक्यात आपण जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, की आपण अभ्यास मोठा करतो, पण सांगताना निष्कर्ष एका वाक्यामध्ये आपल्याला सांगता आला पाहिजे. किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध आहे. किंमत आणि पुरवठा यांच्यात समसंबंध आहे. तर त्याच्या पाठीमागे एवढा मोठा सिद्धांत आहे ना. पण त्याचं सामान्यीकरण करून त्यांनी एका वाक्यामध्ये सांगितलं. त्यानंतर त्याचं व्यवस्थीकरण. व्यवस्थीकरण म्हणजे शास्त्रामध्ये ज्ञानाची रचना ही व्यवस्थित करणे आवश्यक आहे. व्यवस्थित तर ज्ञान मांडलं तर समोरच्याला समजतं. नाहीतर व्यवस्थितपणे मांडलं नाही, तर समोरच्याला काय मांडलंय, काय नाही हे समजणारच नाही. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे पूर्वकथन. पूर्वकथन म्हणजे निष्कर्ष किंवा ज्या नियमाच्या आधारे तुम्ही निष्कर्ष काढलेले आहेत, तर त्या निष्कर्षाचं विश्लेषण करून तुम्हाला त्याच्यावर उपाययोजना सुचवल्या पाहिजेत. उपाययोजना सुचवत असताना त्या उपायांची पार्श्वभूमी काय आहे? तर ही पार्श्वभूमी आपण शेवटी लोकांना समजलं पाहिजे, की एखादा हा विषय मी का घेतला? आणि मग त्याची ही अशी-अशी पार्श्वभूमी आहे आणि मला असं वाटलं, की याच्यामध्ये ही समस्या आहे, हे खरं नाही. त्याचं परीक्षण करण्यासाठी मी हा विषय निवडलेला आहे. तर असं हे पूर्वकथन आपल्याला करता आलं पाहिजे. अशा प्रकारे ही झाली सामाजिक संशोधनाची अ, वैशिष्ट्ये. त्यानंतर सामाजिक संशोधनाचं महत्त्व. आता अतिशय सोपे मुद्दे इथे. सामाजिक संशोधनाचं पहिलं महत्त्व काय, की अज्ञानाचा नाश करणे. अज्ञानाचा नाश करणे म्हणजे आपल्या आजूबाजूला वेगवेगळे विचार असतात आणि वेगवेगळ्या समस्या असतात आणि ह्या समस्या सर्वच खऱ्या असतील असं नाही. त्यामध्ये बराचसा भाग अवैज्ञानिक सुद्धा असतो आणि मग अवैज्ञानिक जर भाग असेल, तर तो भाग नाही किंवा तो भाग बरोबर नाही, हे संशोधकाला सांगता आलं पाहिजे. त्याविषयीचं अज्ञान हे आपल्याला दूर करता आलं पाहिजे. तर अज्ञानाचा नाश करणे, समाजामध्ये आजूबाजूला जे अज्ञान आहे ज्या-ज्या बाबीचं, तर ते अज्ञान नाहीसं करता आलं पाहिजे. तर नाहीसं करणे हे त्याचं महत्त्वाचं कार्य आहे. कारण विभिन्न सामाजिक समस्या असतात. त्या समस्येच्या पाठीमागे चुकीची कारणं लोकं अनुभव घेतात आणि मग ते चुकीचे आहेत, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर सामाजिक कल्याण. अर्थशास्त्रामध्ये सामाजिक कल्याण, सोशल वेलफेअरला महत्त्व आहे. तर आपण जे संशोधन करतो, त्या संशोधनाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. समाजाची आर्थिक, सामाजिक, राजकीय बाब सुधारली पाहिजे. लोकांना खरं काय आहे ते समजलं पाहिजे. तर सामाजिक कल्याण म्हणजे लोकांच्या हितामध्ये वाढ झाली पाहिजे. तर एखादं जे संशोधन आहे, त्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी करणे, त्याला सामाजिक कल्याण असं आपण म्हणतो. कारण सामाजिक घटकांचा आधारावर संशोधन केलं जातं. समाजामध्ये ज्या विविध प्रथा, रूढी, समस्या आहेत, तर त्याला अनुसरूनच हे संशोधन केलं जातं आणि समस्या नाहीशी करण्यासाठी शोध घेतला जातो. आणि जर एखादी समस्या नाहीशी झाली, बेकारीचं कारण बऱ्याच वेळेस ग्रामीण भागामध्ये काय वाटतं, की आपलं पूर्वजन्मीचं पाप आहे. असंच ग्रामीण भागात जे मुलं जन्माला आले आहेत त्यांना माहीत असेल, की पूर्वजन्मीचं पाप, पूर्वजन्मी आपण काहीतरी चुकीचं केलं म्हणून आपला हा जन्म मिळाला. तर संशोधनाने असं कळलं, की पूर्वजन्मावर काही कोणाला कळत नाही. हे सगळं थोतांड आहे, सगळं खोटं आहे. तर तुम्ही ज्या जन्मात जे कल्याण किंवा जे कार्य कराल, त्याचं फळ तुम्हाला इथं लगेच ताबडतोब मिळेल. हा नवीन विचार लोकांना सांगणे आणि मग लोकांनी पूर्वविचार सोडून देऊन
आणि मग नवीन विचार स्वीकारणे आणि त्यामुळे सामाजिक कल्याण होते किंवा ग्रामीण भागामध्ये ठेविली आनंद ते तशीच राहावे, चित्त असू द्यावी, समाधान असं लोकं म्हणतात. म्हणजे जसं देवाण ठेवतं तसं राहावं, काय गडबड करायचं, असं कसं जमतंय? मला काहीतरी नवीन मिळवायचं असेल तर काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचा उपयोग जर झाला, तर तुमच्या सामाजिक कल्याणामध्ये, आर्थिक कल्याणामध्ये वाढ होण्यामध्येच होतो. तर तर या दृष्टीने सामाजिक संशोधन महत्त्वाचं आहे. त्यानंतर सामाजिक संशोधनामुळे सामाजिक प्रगतीला सहाय्य होते. सामाजिक प्रगती म्हणजे एका व्यक्तीचं कल्याण झालं तर सगळ्याच व्यक्तीचं कल्याण होतं आणि समाज सुधारतो. म्हणजे सामाजिक व्यक्ती सामाजिक प्रगती त्यामुळे होते. सर्वांनी जर जुने विचार सोडून दिले, ठेविले आनंदी तशीच राहावे, हे सोडून द्यायचं. चला सर्वांनी नवीन कामाला लागायचं. उद्यापासून काम करून लगेच आपण प्रगती काही दिवसात त्यांना पुढे फळंही मिळतील. सामाजिक प्रगती होईल. सामाजिक नियोजनाला सहाय्य म्हणजे सामाजिक समस्या सोडवायचे असतील, तर आपल्याला काही नियोजन करावं लागतं. आणि हे नियोजन करायचं असेल, तर संशोधन त्यावर आवश्यक आहे. सामाजिक नियोजन, समजा समाजाचे वेगवेगळे प्रश्न असतात, रूढी, परंपरा, नंतर काही आर्थिक प्रश्न, दारिद्र्य, बेकारी, विषमता. तर हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जर नियोजन करायचं असेल, तर संशोधनाची गरज असते. त्यानंतर सामाजिक नियंत्रणाला सहाय्य. ते सामाजिक जे वेगवेगळे घटक असतात, त्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. गुन्हेगारी आहे, बेकारी हा घटक आहे. तर त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल, तर गुन्हेगारी का निर्माण झाली, कशामुळे निर्माण झाली, तर हे तुम्हाला शोधून काढावं लागतं आणि उपाय जर योजले, तर त्यामुळं हे सामाजिक घटकावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येतं. त्यानंतर सामाजिक शास्त्राच्या विकासाला सहाय्य. सामाजिक शास्त्रामध्ये अनेक शास्त्र आहेत. अर्थशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे. या सर्वामध्ये जर संशोधन झालं, तर सर्वांचाच विकास होतो. तुम्हाला माहीत असेल, की सुरुवातीला फक्त एकच विषय असायचा सामाजिक शास्त्रे. त्याचे मग नंतर वेगवेगळे भाग झाले. नंतर अर्थशास्त्र झाला अ, अ, ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये. नंतर 1933 मध्ये अर्थशास्त्राचे पुन्हा 2 भाग झाले. मायक्रो, मॅक्रो हे संशोधनामुळे सर्व झालं. तर हे सामाजिक शास्त्राचा विकासच याला आपण म्हणतो. त्यानंतर सैद्धांतिक उपाय. सैद्धांतिक उपयोग म्हणजे काय? की संशोधनामध्ये मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर नवीन सिद्धांत मांडले जातात आणि हे नवीन सिद्धांत समाजाला माहीत होतात आणि नंतर हे सिद्धांत माहीत झाले, तर 8वा मुद्दा आहे त्याचे ज्ञानामध्ये उपयोजन करता येतं. उपयोजन म्हणजे जे आपल्याला माहिती मिळाली आहे, त्याप्रमाणे आपल्याला वागता येतं, की समजा रस्त्यावर थुंकल्यामुळं, आजूबाजूला थुंकल्यामुळं रोग पसरतात आणि हे त्या रोगाचं मेन कारण आहे असं जर लक्षात आलं आणि सार्वजनिक रस्त्याचं थुंकी जर थांबवलं, म्हणजे ज्ञानाचं उपयोजन केलं, तर काय होईल? समाजातील रोग कमी होतील ना. तर ज्ञानाचं उपयोजन करत जे आपणाला माहीत झालंय, तर त्याचा उपयोग व्यवहारामध्ये करणे, हे संशोधनाचं महत्त्व आहे. सामाजिक परिवर्तन, समाजामध्ये बदल घडणं कारण काळ हा कोणासाठी थांबलेला नाही. काळाप्रमाणे वेगवेगळे घटक बदल होत असतात. ते सर्व बदल आपण स्वीकारले पाहिजे. नाहीतर आमच्या काळात असंच होतं, आम्ही असंच होतो, ते तसंच नव्हतं, असं चालत नाही. समाजामध्ये जे वेगवेगळे नवीन-नवीन बदल होतात, ते बदल स्वीकारावे लागतात. त्याला सामाजिक परिवर्तन म्हणतात. आणि पुढचा मुद्दा आहे सामूहिक समस्येचे निवारण. समाजामध्ये ज्या सामूहिक समस्या असतात, तर त्या समस्या संशोधनामुळे कमी होतात. कारण त्यामध्ये नवीन ज्ञानाची भर पडते. त्या समस्येचं मूळ कारण काय आहे? ते मूळ कारण आपल्याला समजते आणि मूळ कारण समजल्यामुळं ती सामाजिक समस्या नाहीशी होते. तर हे झालं सामाजिक. आता पुढचा तिसरा जो मुद्दा आपला आहे, तर तो कोणता आहे? अर्थशास्त्रातील अर्थशास्त्रातील संशोधन. रिसर्च इन इकॉनॉमिक्स. याचा अर्थ एकच आहे, की समाजाच्या ऐवजी तर काय करायचं आपण फक्त आर्थिक शब्द वापरायचा. राज्यशास्त्रामध्ये राजकीय घटकांचा अभ्यास, इथं आर्थिक घटनांचा अभ्यास म्हणून आर्थिक घटना व आर्थिक समस्या याबाबत नवीन ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या संशोधनाला आर्थिक संशोधन म्हणतात. तर आर्थिक घटना, बेकारी, दारिद्र्य, विषमता आर्थिक घटना आहेत. आता आर्थिक या शब्दाचा अर्थ मला माहिती आहे, की ज्या वस्तू फुकट मिळत नाहीत, ज्या विकत घ्याव्या लागतात, त्या वस्तूच्या पाठीमागे आर्थिक शब्द लावतात. आर्थिक वस्तू त्याला म्हणतात. उदाहरणार्थ हवा ही आर्थिक वस्तू नाही, पण हवा हीच ऑक्सिजनच्या सिलेंडरमध्ये भरली आणि विकत घेतली, तर आर्थिक वस्तू. पाणी, नदीचं वाहतं पाणी फुकट मिळालं तर आर्थिक वस्तू नाही, पण तीच बॉटलमध्ये विकत घेतलं तर आर्थिक वस्तू. असा हा फरक आहे. तर या आर्थिक घटना व आर्थिक समस्याबाबत नवीन ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या संशोधनाला आर्थिक संशोधन म्हणतात. दुसरी व्याख्या आहे मानवाच्या आर्थिक वर्तनातील परस्पर संबंधाचा अभ्यास अर्थशास्त्रीय संशोधनात केला जातो. तर मानवाचं जे आर्थिक वर्तन आहे, तर आर्थिक म्हणजे वर्तन म्हणजे व्यवहार. व्यवहार म्हणजे काय? कर्ज, उत्पन्न, बचत, गुंतवणूक हे सर्व
आर्थिक वर्तनाचे भाग आहेत. तर त्यांच्यामध्ये काय संबंध आहेत? तर त्याचा अभ्यास अर्थशास्त्र संशोधनामध्ये केला जातो. थोडक्यात आर्थिक संशोधन ही आर्थिक पैलूंच्या संदर्भात अध्ययन करणारी वैज्ञानिक योजना आहे. तर आर्थिक संशोधन ही आर्थिक पैलूंच्या संदर्भात अध्ययन करणारी वैज्ञानिक योजना. म्हणजे जे आर्थिक घटक आहेत वेगवेगळे, ज्याच्या पाठीमागे आर्थिक शब्द आहे, आर्थिक वस्तूला आपण म्हणतो. मला आर्थिक वस्तू म्हणजे सांगितलंय, की ज्या वस्तू फुकट मिळत नाहीत, ज्या खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, त्यानंतर विकल्यानंतर पैसे मिळतात, अशा सर्व वस्तू. हं, तर त्या वस्तूंचे वेगवेगळे जे पैलू आहेत, वेगवेगळे घटक आहेत, तर त्यांचं अध्ययन, अभ्यास करणारी वैज्ञानिक योजना म्हणजे अर्थशास्त्रीय संशोधन. त्यानंतर अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती. आता अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये कोणकोणते मुद्दे येतात? तर स्कोप म्हणजे काय? अभ्यास विषय. आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जातो. आर्थिक समस्या आहेत. कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, कुठे उत्पादन करावे, उत्पादन कसे करावे, उत्पादनाचे वितरण कसे करावे, अशा अनेक समस्या आहेत ना आर्थिक समस्या. बेकारी कशी कमी होईल, दारिद्र्य, विषमता, तर या सर्व समस्यांचा अभ्यास आर्थिक संशोधनामध्ये होतो. आर्थिक नियमांची चिकित्सा. आर्थिक नियम म्हणजे अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे सिद्धांत सांगितले जातात. तर या सिद्धांताची चिकित्सा म्हणजे खरी आहेत का? मार्शलचा नियम खरा आहे का? कीन्सचा सायकॉलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन फंक्शन हा नियम आहे, तो खरा आहे का? याची पुन्हा परीक्षण करायचं आपण, की लोक उत्पन्न वाढल्यानंतर उपभोगाच्या ऐवजी बचत करतात का? हा पुन्हा आपण अभ्यासाचा करायचा. तर चिकित्सा करणे म्हणजे परीक्षण करणे. तर आर्थिक नियमांचं पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे. त्यानंतर आर्थिक गरजांचा प्राधान्यक्रम. रॉबिन्सनं सांगितले, की मानवाला अनेक गरजा असतात, परंतु या सर्व गरजा सारख्या महत्त्वाच्या नसतात. त्यापैकी काही गरजा कमी महत्त्वाच्या असतात, काही गरजा अधिक महत्त्वाच्या असतात. तर त्या गरजांचा प्राधान्यक्रम लागावा लागतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्याला पैसे कमी असतात, परंतु कॉलेजची फीस भरायची असते, जेवणाचे पैसे द्यायचे असतात, रूमचा रेंट द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, शूज घ्यायचे असतात, मित्राला भेटायला जायचं असतं, मित्रासोबत बाहेर कुठं हॉटेलमध्ये जेवायचं असतं. तर हे सर्व जे त्याचे गरजा आहेत, सगळ्या सारख्या आहेत का? नाही. या गरजांचा क्रम कसा लावता येईल, की पहिल्यांदा सर्वप्रथम काय करा तुम्ही, कॉलेजची फीस भरा, नंतर पुन्हा जेवणाचे पैसे भरा. हे असा गरजांचा क्रम लावण्याचं यामध्ये लावला जातो. आर्थिक नियमांची मांडणी केली जाते. आर्थिक नियमांची म्हणजे आर्थिक सिद्धांताची मांडणी यामध्ये केली जाते. रॉबिन सांगितलं, की आर्थिक जर प्रश्न सोडवायचे असतील, तर गरजांचा प्राधान्यक्रम लावा आणि जे तुमच्याकडे साधनं आहेत, त्या साधनांचे पर्यायी उपयोग करा. तर त्यावरून मग वेगवेगळे नियम मांडले गेले. मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, उपभोगाचा नियम, बचतीचा नियम, हे सगळे आर्थिक नियम आहेत. आर्थिक नियमांची मांडणी, त्याचा अभ्यास या अर्थशास्त्र संशोधनामध्ये केला जातो. त्यानंतर आर्थिक घटकांचा समग्र अभ्यास. आर्थिक घटकांचा समग्र म्हणजे एकूण. समग्र म्हणजे काय? एकूण, टोटॅलिटी, ॲग्रीगेट असा शब्द येतो. आर्थिक घटकांचा संपूर्ण अभ्यास या अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये केला जातो. तर आर्थिक घटक म्हणजे पुन्हा तेच, जे घटक, ज्या आर्थिक वस्तू, बेकारी, दारिद्र्य, विषमता किंवा ज्या ज्या बाकी सगळ्या वस्तू, वही, पेन, पुस्तक, सगळ्या आर्थिक वस्तू द्या सर्व. त्या सगळ्यांचा अभ्यास, वस्तूची किंमत काय आहे, का महागली, का स्वस्त आहे, सर्व. शहरी अर्थव्यवस्थेचा अभ्यास यामध्ये केला जातो. शहरी अर्थव्यवस्था, शहरी अर्थव्यवस्थेच्या समस्या, तिथली यंत्रणा, शहरात समस्या वेगळ्या असतात. तर त्याचा अभ्यास अर्थशास्त्र संशोधनामध्ये होतो. नंतर शहराप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण भागात समस्या वेगळ्या असतात. शहरी भागामध्ये निर्वासाची समस्या फार मोठी असते. ग्रामीण भागामध्ये थोडा प्रॉब्लेम तर सुटतो, पण बाकी इथं काय असतं, काम मिळत नसतं. शहरी भागामध्ये काम मिळतं, ग्रामीण भागामध्ये काम मिळत नाही. ते दोघांमध्ये काय वेगळा फरक आहे? तर ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याच्या समस्या, त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. उत्पादक घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल संयोजन. तर यांचे वर्तन कसे असते, त्यांचे मोबदले कसे ठरतात. तर हाही भाग अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये येतो. त्यानंतर प्रादेशिक असमतोल म्हणजे वेगवेगळ्या राज्याचा वेगवेगळा विकास होतो. तर आपण नेहमी म्हणतो मराठवाडा मागास आहे, विदर्भ मागास आहे, पश्चिम महाराष्ट्र पुढे आहे. तर एकाच महाराष्ट्राचे हे वेगवेगळे भाग आहेत. असं का होतं? तर त्याचाही अभ्यास यामध्ये केला जातो. आणि याशिवाय म्हणजे सर्वच आर्थिक विषय, हे जे मुद्दे वरचे सोडून जे बाकी सर्व राहिलेले आर्थिक विषय आहेत, त्या सर्वांचा असा अभ्यास अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये केला जातो. तर हे सर्व मुद्दे तुम्ही लिहून घ्या आणि त्याचा नंतर अभ्यास करा. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तो अर्थशास्त्रीय संशोधनाचे महत्त्व. म्हणजे हे अर्थशास्त्रीय संशोधनाचे काय महत्त्व आहे? तर यामध्ये हे महत्त्व आपण काय मुद्द्याच्या सहाय्याने पाहूया. आर्थिक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी. आर्थिक वर्तन म्हणजे मानवाचे आर्थिक वर्तन. आर्थिक बाबतीमध्ये मानवाचं वर्तन, वर्तन म्हणजे व्यवहार.
व्यवहार कसे असतात, तर त्याचा अभ्यास करतो. बचतीचे व्यवहार कसे असतात, उत्पन्न मिळवण्याचे व्यवहार कसे असतात, भांडवल गुंतवणुकीचे व्यवहार कसे असतात. तर आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करण्यासाठी त्या अर्थशास्त्र संशोधनाचं महत्त्व आहे. बाजारपेठेतील घटकांचे अध्ययन करण्यासाठी बाजारपेठेमध्ये वेगवेगळे घटक असतात. अ, यामध्ये मग ग्राहक आहे, विक्रेता आहे, त्यांचं वर्तन आहे, स्पर्धा आहे. तर या सर्व बाजारपेठेतील वेगवेगळ्या घटकांचं अध्ययन करण्यासाठी अर्थशास्त्र संशोधनाचं महत्त्व आहे. नंतर आर्थिक बदलांचे विश्लेषण करण्यासाठी आर्थिक बदल होतात. हे बदल का होतात? कशामुळे होतात? तर त्याचा अभ्यास जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम कशाचा परिणाम एखाद्या आर्थिक बदलामुळे त्याच्यावर कशाचा परिणाम झाला आहे? आता उदाहरणार्थ जागतिकीकरण आलेलं आहे. तर जागतिकीकरणामुळे काय बदल झाले? तर हे सर्व विश्लेषण करण्यासाठी अर्थशास्त्र संशोधन महत्त्वाचं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास. पूर्वी एक दृष्टिकोन होता, की माझा देश, माझ्या देशातील लोकांच्या गरजा, खेड्यातील लोकांच्या खेड्यातच गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, असं नाही. आज हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. खेड्यातील लोकांच्या गरजा खेडेच पूर्ण करू शकत नाही, त्याचा देश सुद्धा पूर्ण करू शकत नाही, तर जगातून पूर्ण होतात. हे जागतिकीकरणाचा दृष्टिकोन आलेला आहे. त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून याचं महत्त्व आहे. आर्थिक प्रश्न निर्माण होतात वेगवेगळे. बेकारी, दारिद्र्य, विषमता किंवा वेगवेगळे प्रश्न आहेत. कोणत्या वस्तूचं उत्पादन करावे, उत्पादन कोठे करावे, कसे करावे, केव्हा करावे? तर हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी संशोधनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. नवीन आर्थिक ज्ञान मिळवण्यासाठी जर नवीन आर्थिक ज्ञान मिळवायचं असेल, तर अर्थशास्त्र संशोधन हे महत्त्वाचं आहे. नंतर आर्थिक प्रगतीसाठी प्रगती म्हणजे उत्पन्न वाढलं पाहिजे, लोकांचं हित झालं पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे. यासाठी काय, की संशोधन केलं पाहिजे, बदल आपण स्वीकारले पाहिजेत. एखादी घटना का घडते, त्याच्या पाठीमागचं कारण शोधलं पाहिजे. म्हणून आर्थिक प्रगतीसाठी हे महत्त्वाचं आहे. नवीन आर्थिक धोरण ठरवण्यासाठी नवीन धोरण, मुद्रा धोरण आहे, राजकोषीय धोरण आहे, त्यानंतर आर्थिक धोरण आहे. वेगवेगळे धोरण आहेत, बेकारीचं धोरण आहे, शिक्षणाचं धोरण आहे. हे सर्व करायचं असेल, तर त्यावर तुम्हाला संशोधनाची आवश्यकता आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे, आर्थिक घटकातील बदल मोजण्यासाठी. आर्थिक घटकामध्ये बदल होतात. गतवर्षी वैयक्तिक उत्पन्न किती होतं? गतवर्षी बचत पातळी किती होती? उत्पन्न पातळी किती होती? हे सर्व मोजायचं असेल, तर अर्थशास्त्र संशोधन महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे हे अर्थशास्त्र संशोधनाचं महत्त्व विशद करणारे मुद्दे आहेत. या सर्व मुद्द्यांचं तुम्ही अ, विश्लेषण वहीमध्ये लिहून घ्या. त्यानंतर संशोधनाचे प्रकार हा शेवटचा मुद्दा आहे. संशोधनाचे प्रकार. संशोधनाचे मुख्य 4 प्रकार आहेत. यामध्ये पहिला जो प्रकार आहे, तर तो वर्णनात्मक व स्पष्टीकरणात्मक संशोधन असा आहे. तर यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह अँड एनालिटिकल तसे 2 प्रकार आहेत. वर्णनात्मक संशोधन म्हणजे काय? ज्या संशोधनामध्ये फक्त वर्णन केले जाते. थोडक्यात म्हणलंय, मला पुस्तकामध्ये जास्त डिटेलमध्ये तुम्हाला नोट्स घेता येतील किंवा मी बोललेला प्रत्येक शब्द जर तुम्ही लिहून घेतला, तर तुमचं विश्लेषण अधिक प्रमाणामध्ये होईल. ज्या संशोधनामध्ये फक्त वर्णन केले जाते, त्याला वर्णनात्मक संशोधन म्हणतात. आता वर्णन केले जाते म्हणजे काय? की याचा नफा एवढा आहे, तोटा एवढा आहे, एवढं सांगायचं. जसं आपल्याकडे जनगणना करतात किंवा घटकांची सद्यस्थिती काय आहे तेवढीच रेखाटली जाते. जसं इतिहासामध्ये बघा वर्णनात्मक संशोधन कसं केलं जातं, की एक किल्ला आहे, त्याला 10 दरवाजे आहेत. एका दरवाजाला 2 काहीतरी त्याला खिळे मोठे बसवलेले आहेत. त्याची उजवी बाजू तशी आहे, डावी बाजू अशी आहे. हे सांगा. आपलं मत व्यक्त करायचं आहे. जसं आहे तसं रेखाटन करायचं. त्याला म्हणतात वर्णनात्मक संशोधन, जनगणना. त्याच्यात एवढी लोकसंख्या आहे, एवढे बेकार आहेत, एवढे काम करतात. अमुक-तमुक हे फक्त जनगणनेमध्ये काय वर्णन त्याचं केलं जातं. त्यानंतर स्पष्टीकरणात्मक एनालिटिकल रिसर्च. ज्यात सामाजिक व आर्थिक घटकांचे स्पष्टीकरण केले जाते. त्या स्पष्टीकरणात्मक संशोधन म्हणतात. उदाहरणार्थ वर तुम्हाला काय सांगितलं, एवढा नफा येतो, एवढा तोटा येतो. इथं काय करायचं स्पष्टीकरणामध्ये नफा काय येतो, तोटा काय येतो याचं कारण सांगायचं. दरवाजाला 2च खिळे का आहेत, 10च दरवाजे का आहेत, याचं विश्लेषण त्यामध्ये केलं जातं. तर यामध्ये स्पष्टीकरण केलं जातं. म्हणजे एखादी सामाजिक घटना का घडली, त्याचं विश्लेषण यात केलं जाते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो सैद्धांतिक संशोधन व उपयोजित संशोधन म्हणजे त्याला फंडामेंटल अँड अप्लाइड रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च अँड अप्लाइड रिसर्च. सैद्धांतिक संशोधन म्हणजे काय? जे संशोधन मूळ ज्ञानाशी संबंधित असते किंवा ज्या संशोधनाचा उद्देश ज्ञान प्राप्त करणे हा असतो,
त्यास सैद्धांतिक संशोधन म्हणतात. संशोधनाचा मूळ उद्देश काय? ज्ञान प्राप्त करणे. अ, विशेषतः निसर्गशास्त्रामध्ये संशोधन केलं जातं, की ऑक्सिजन, ऑक्सिजनचे घटक, हायड्रोजन, हायड्रोजनचे घटक हे मूळ ज्ञान प्राप्त करणे याचा उद्देश असतो. तर त्याला सैद्धांतिक संशोधन उपयोजित म्हणजे इथं जे संशोधन सैद्धांतिक संशोधनामध्ये झालेलं आहे, तर त्याचा उपयोग करणं, ऑक्सिजनचा उपयोग, हायड्रोजनचा उपयोग मानवासाठी काय होतो? तर ते व्यवहारात उपयोग काय करता येईल? हा जर संशोधनाचा उद्देश असेल, तर त्यास उपयोजित संशोधन असं म्हणतात. म्हणजे एखादं ज्ञान मिळवलं आपण सैद्धांतिक संशोधनामध्ये, त्या ज्ञानाचा मानवासाठी काय उपयोग करता येईल? या दृष्टिकोनातून संशोधन केले, तर त्याला उपयोजित संशोधन म्हणतात. उदाहरणार्थ ऊर्जेचा शोध लावला, ऊर्जेचा उपयोग काय करता येतो? प्रकाश आहे, फिरणे हे वेगवेगळे. तर हे त्याचे झालं उपयोजित संशोधन. त्यानंतर अ, पुढचा तिसरा जो प्रकार आहे, तर तो प्रकार आहे गुणात्मक व संख्यात्मक संशोधन. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह म्हणजे जे संशोधन गुणात्मक घटकाशी संबंधित असते किंवा जे संशोधन मानवी वर्तनाशी संबंधित असते, त्याला गुणात्मक संशोधन म्हणतात. साधारणतः यामध्ये व्यक्ती किंवा समाजाने अनुभवलेल्या स्थितीचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ मुलाखत घेतली जाते. मग तुम्ही कसं शिकलात? परिस्थिती कशी होते? आता उत्पन्न किती मिळतं? काय? गरजा कशा पूर्ण होतात? तर हा भाग यामध्ये येतो. संख्यात्मक संशोधन. संशोधनातील घटक हे संख्येत मोजतात. नफा, तोटा संख्या दिल्या जातात आणि त्या संख्येच्या आधारावर निष्कर्ष काढले जातात. संख्यात्मक संशोधनामध्ये संख्यात्मक घटक घेऊन संख्येच्या आधारावर निष्कर्ष काढतात. तर त्याला संख्यात्मक संशोधन म्हणतात. नफा, तोटा या. आणि चौथा मुद्दा आहे संकल्पनात्मक व अनुभवाधिष्ठित संशोधन कन्सेप्च्युअल अँड इम्पिरिकल. जे संशोधन काल्पनिक सिद्धांत किंवा संकल्पनेवर आधारित असते, त्यास संकल्पनात्मक संशोधन म्हणतात. उदाहरणामध्ये नवीन ज्ञान किंवा नवीन विचार, नवीन सिद्धांत मांडणे, संकल्पना मांडणे. उदाहरण साधारणतः तत्वज्ञानामध्ये मांडल्या जातात. तत्वज्ञानामध्ये खरं, विश्वास, विश्वास म्हणजे काय? विश्वासाचा अर्थ किंवा विश्वसनीय, खरे, खरे म्हणजे काय? खरे हा शब्द कुठून आला? खोटे हा शब्द कुठून आला? असं हे विश्लेषण केलं जातं. संकल्पना हां, किंवा आपली नावं का पडली? किंवा भाऊच का त्याला म्हणायचं? किंवा बहीणच हा शब्द कुठून आला? हे असं संकल्पना त्याचं विश्लेषण. तर नवीन विचार, नवीन तत्वज्ञान यामध्ये आणि अनुभवाधिष्ठित म्हणजे काय? जे संशोधन तथ्य किंवा निरीक्षणावर आधारित असते. त्यास अनुभवाधिष्ठित संशोधन म्हणतात. म्हणजे या संशोधनामध्ये प्रयोग करून त्या प्रयोगामध्ये पुन्हा-पुन्हा पडताळणी केली जाते. म्हणजे आपण विज्ञानातील प्रयोग म्हणजे समजा H2+O हायड्रोजनचे 2 रेणू अधिक ऑक्सिजन बरोबर पाणी. असं आहे. तर हे पुन्हा-पुन्हा खरं आहे का खोटं आहे पाहण्यासाठी पुन्हा-पुन्हा पडताळणी करता येते. हे अनुभव घेता येतो. ह्याला अनुभवाधिष्ठित असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे संशोधनाचे 4 प्रकार आहेत. एक वर्णनात्मक संशोधन, स्पष्टीकरणात्मक संशोधन. असे हे 8 प्रकार आहेत. सैद्धांतिक व उपयोजित संशोधन, त्यानंतर गुणात्मक व संख्यात्मक संशोधन आणि संकल्पनात्मक व अनुभवाधिष्ठित संशोधन. तर अशा प्रकारे हे पहिलं प्रकरण आहे. यामध्ये सर्व मुख्य मुद्दे यामध्ये आलेले आहेत. मी जे बोललो ते तुम्ही वहीवर लिहून घेतलं असेल. आता सध्या रफ लिहून घेतला असेल. त्यानंतर पुन्हा निवांत बसा तुम्ही आणि त्याचं सविस्तर टिपण काढा. तर तुम्हाला हा चांगल्या प्रकारे तुमच्या नोट्स तयार होतील. जे काही तुम्हाला गरज पडली, तर वेगवेगळे ग्रंथ आहेत आपल्याकडे. प्रदीप आगलावे आहे. इंग्लिशमध्ये कोठारी यांचं पुस्तक आहे रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणून. त्यानंतर वाबा पाटील यांचं आहे. वेगवेगळे आहेत. तर ते सर्व ग्रंथ शोधा तुम्ही लायब्ररीमध्ये. ते वेगवेगळे संशोधनाचे समाजशास्त्रामध्ये सुद्धा हा भाग आहे. त्याचेही तुम्ही तिकडचे ग्रंथ घ्या आणि त्यावरून या मुद्द्याच्या आधारित व्यवस्थित नोट्स तयार करा आणि त्या आधारे तुम्ही अभ्यास करा. नोट्स तयार केला तर एकच मुद्दा तुम्ही पुन्हा-पुन्हा वाचल्यामुळं तो मुद्दा तुमच्या लक्षात राहतो. या प्रकारे सर्वजण अभ्यास करा, अभ्यास कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. इथं आपण थांबूया. जर काही अडचणी असेल तर क्लासमध्ये तुम्ही डाउट्सला मी उपलब्ध राहील. तुम्ही या संदर्भात विचारू शकता. तर सर्वांचे आभार. पुन्हा-पुन्हा हा भाग तुम्ही वाचा. पुन्हा-पुन्हा हा भाग पहा. इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा. जर समजा हा भाग तुम्हाला मिळत नसेल, तर विकास सुकाळे एवढं तुम्ही YouTubeवर टाइप करा. त्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओ आहेत. तर त्यातला हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि अभ्यास करा. तर सर्वांचे आभार. थँक यू.